नमस्कार श्रोत्यांनो, कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. राईट टू सर्व्हिस डेचा शब्दशः मराठीमध्ये जर अर्थ आपण जाणून घेतला तर सेवा हक्क दिवस. आणि हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे लोकांना या कायद्याबद्दल जागरूक करणे, नागरिकांना शासनाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवा यावेळी दिल्या जाव्यात याकरिता जबाबदारी निश्चित करणे. हाच नेमका यामागचा उद्देश असावा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. श्रोत्यांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतिकारी कायदा म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या कायद्यान्वये राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता महाराष्ट्र सेवा हक्क आयोगाची स्थापनासुद्धा करण्यात आलेली आहे. आणि याचविषयी आज आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याकरिताच आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित पाहुणे आहेत अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष माननीय जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार सर. अजित कुंभार सर, मी आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपलं स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015मध्ये जो आपला आला होता, या कायद्याची दशकपूर्ती आणि सेवा हक्क दिन साजरा करण्याच्या संबंधीची जी काही माहिती आहे ती आपण आपल्या श्रोत्यांना, आपल्या अकोला जिल्ह्यातील नागरिकांना कशा पद्धतीने सांगाल सर? नेमका हा सेवा हक्क दिवस काय असतो? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा दिनांक 28 एप्रिल 2015 पासून अंमलात आलेला आहे. आणि या कायद्याच्या दशकपूर्तीचा औचित्य साधून 28 एप्रिल म्हणजे सोमवारी हा दिवस सेवा हक्क दिवस म्हणून साजरा करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. मुळात सेवा प्राप्त करण्याचा जो नागरिकांचा हक्क आहे, या कायद्यान्वये त्या सेवा किती काल मर्यादेत दिल्या पाहिजेत त्यासाठी वेळ मर्यादा घालून दिलेली आहे. आणि या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे नागरिकांना या कायद्याची माहिती असणं देखील आवश्यक आहे. यासाठीच या सेवा हक्क दिनाचं आम्ही औचित्य साधून वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित केलेले आहेत. सर, या कायद्यान्वये कुठल्या प्रकारच्या सेवा मिळतात, त्या कोणाकडून आणि किती दिवसात मिळतात, आणि त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असेल ती कशा पद्धतीने पूर्तता करावी? महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक विभागाचा प्रत्येक जी काही सुविधा असते ती याच्यामध्ये सेवा हक्क कायद्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे. यासाठी आपले सरकार पोर्टल आहे, RTS ॲप देखील आहे, राईट टू सर्व्हिसेस ॲप देखील आहे. या मोबाईल ॲपचा वापर करून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरती आपण गेल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या विभागामार्फत कोणकोणत्या सेवा यामध्ये दिल्या जातात याची इत्थंभूत माहिती मिळते. त्यासोबतच कोणत्या सेवेसाठी कोणाकडे अर्ज करायचा, तो अर्ज केल्यानंतर ती सेवा नागरिकांना किती दिवसात मिळणं आवश्यक आहे ते देखील नमूद आहे. आणि ती जर सेवा त्या कालावधीत मिळाली नाही तर अपील कोणाकडे करायचं याचा देखील तिथे समावेश केलेला आहे. त्यासोबतच सेवेसाठी करावयाच्या अर्जाचे नमुने देखील तिथे उपलब्ध आहेत. अशा रीतीने सर्व आवश्यक माहिती आपल्याला आपले सरकार पोर्टल, त्यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयाचं संकेतस्थळ, RTS मोबाईल ॲप किंवा QR कोडच्या माध्यमातून देखील ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. सर, आपल्या जिल्ह्याबाबत जर आपण विचार केला तर लोकसेवा पुरवण्याबाबतची सद्यस्थिती काय आहे, याविषयी आपण काय अधिक प्रकाश टाकाल? अकोला जिल्ह्यातील जवळपास मागील 10 वर्षांमध्ये एकूण 35,09,188 ऑनलाईन अर्ज आपल्याला प्राप्त होते. यामध्ये 33,88,432 अर्ज मान्य करून आवश्यक त्या सेवा पुरवण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच ही टक्केवारी जवळपास 96.56% एवढी आहे. साधारण दरवर्षी 3,25,000 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त होतात. ऑनलाईन अर्ज करण्याचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत असून एकट्या 2024-25 या वर्षामध्ये साधारण 4,58,000 एवढे ऑनलाईन अर्ज आम्हाला प्राप्त झाले होते. सर, अकोला जिल्ह्यामध्ये नागरिकांना सेवा प्राप्त करण्याकरिता या अधिनियमाचा प्रभावी वापर केला जातो आहे का? याच्यावरती कशा पद्धतीने देखरेख केली जातं? आज रोजी अकोला जिल्ह्याची लोकसंख्या ही 19 लक्षहून अधिक आहे. आणि लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांनी या अधिनियमांतर्गत केलेल्या अर्जांची संख्या निश्चितच कमी वाटते. तसेच अपिलांची संख्यासुद्धा अत्यल्प आहे. मी आज आकाशवाणीमार्फत आपल्या अकोला जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, जेणेकरून अर्जदाराचा वेळ आणि खर्च वाचेल. तसेच त्यांना ज्या सेवा दिल्या जातात त्या विहित वेळेत दिल्या जातील. तसेच नागरिक आजकाल मोबाईलचा वापर करतात,
विविध प्लॅटफॉर्मचा वापर करतात, ज्याच्यामध्ये ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल यासारखे ई कॉमर्स सेवांचा लाभ घेतात. तशाच प्रकारे आपल्याला राईट टू सर्व्हिसेस ॲक्ट म्हणजे सेवा अधिनियमामध्ये ज्या काही सेवा आहेत त्या देखील अशा प्रकारे आपल्याला उपलब्ध करून घेता येऊ शकतात. सर, कुठलाही अधिनियम असेल, कायदा असेल, त्याची जर अंमलबजावणी करतो तर त्याकरिता काही ना काही शासनाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जातात. तर या कायद्याची अंमलबजावणीसाठी पण सुद्धा जिल्हास्तरावरती काही उपाययोजना केलेल्या आहेत का आपण? लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये ज्यावेळेला 2015 रोजी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळेला जितक्या सेवा दिल्या जायच्या त्यामध्ये दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे. प्रत्येक विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा अधिकाधिक ऑनलाईन स्वरूपात दिल्या जातील आणि प्रत्येकाला कालमर्यादा घालून दिलेल्या आहे. यासाठी ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांचं बळकटीकरण करणं देखील आवश्यक आहे, कार्यालयांचं बळकटीकरण करणं आवश्यक आहे, जेणेकरून सेवांची विहित मर्यादेत आम्हाला डिलिव्हरी करणं शक्य होईल. त्यासोबतच नागरिकांना देखील जनजागृती करणं आवश्यक आहे. नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती मिळाली तर निश्चितच या कायद्याची अंमलबजावणी अधिक चांगल्या प्रकारे होईल. आता घरपोच सेवा देण्याविषयी सुद्धा शासनाने नवीन शासन निर्णय पारित केलेला आहे. सर, सेवा हक्क दिन साजरा करण्यासाठी जिल्हा स्तरावरती पण काही कार्यक्रमांचं नियोजन केलं असेल. आपल्या अकोला जिल्ह्यातसुद्धा आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून कुठकुठले कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत? या सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनामार्फत ग्राम पातळीवरती ग्रामपंचायत, तालुका पातळीवरती विविध कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पातळीवरची इतर कार्यालय या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. ग्राम पातळीवरती ग्रामपंचायतमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यासाठी विशेष ग्रामसभेचं आयोजन करणे आणि या सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने या कायद्यातील ज्या आवश्यक आणि महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्यांचं वाचन ग्राम पातळीवरती होणं आवश्यक आहे. यासोबतच नव्याने या सेवा ज्या समाविष्ट झालेल्या आहेत आणि पूर्वीच्या सेवा यांच्या सेवांची कालमर्यादा, सेवा कोणाकडून दिली जाते आणि त्याचं शुल्क किती आहे याची सर्व माहिती देखील आता QR कोड रूपात प्रत्येक ग्रामपंचायत, प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र, प्रत्येक शासकीय कार्यालयात देखील उपलब्ध होणार आहे. यासोबतच जिल्हा स्तरावरती सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत, सर्व शासकीय अधिकारी आणि विशेषतः नागरिकांच्या उपस्थितीत या कायद्याच्या जनजागृतीप्रती आम्ही एक महत्त्वाचा कार्यक्रम देखील आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचं आम्ही काम करणार आहोत. त्यासोबतच विहित वेळेत ज्यांनी या सेवा पोहोचवल्यात असे उत्कृष्ट कार्य करणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत, ज्यांनी 100% सेवा विहित वेळेत दिलेल्या आहेत, त्यांचा देखील आम्ही सत्कार करणार आहोत. त्यासोबतच आदर्श आपले सरकार सेवा केंद्रांचं देखील उद्घाटन करण्याचं नियोजन यामध्ये केलेलं आहे. विद्यार्थी असतील, महिला असतील, इतर सगळे नागरिक असतील यांनी अधिकाधिक माहिती या कायद्याची घ्यावी यासाठी चांगल्या प्रकारचे कार्यक्रम देखील आम्ही आयोजित केलेले आहेत. सर, लोकांच्या मागणीनुसार काही खाजगी संस्था असतील, उत्पादनं असतील किंवा काही सेवा आपल्याला घरपोचसुद्धा पुरवल्या जातात, या प्रकारची सुविधासुद्धा काही शासनाने सुरू केली आहे का जिल्हा स्तरावरती? आपल्या शासनाने नुकतीच 28 मार्च 2025 रोजी सेवादूत ही संकल्पना सर्व जिल्ह्यांना निर्गत केलेली आहे. या संकल्पनेमध्ये ज्या सेवा राईट टू सर्व्हिसेस ॲक्ट म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियममध्ये आहेत त्या आता नागरिकांना घरपोच कशा दिल्या जातील याविषयी काम करण्यासाठी जिल्ह्यांना सांगितलेलं आहे. अकोला जिल्ह्यात देखील सेवादूत उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना घर बसल्या या सर्व सेवा असतील त्या दिल्या जातील याचं आम्ही नियोजन करत आहोत आणि हे नियोजन आता अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. सर, कुठली जर सेवा आपल्याला घेतो आहे आणि ती जर सेवा आपण घरपोच देतो आहे तर त्याला आपण काहीतरी शुल्क देत असतो, तर तसंच याला पण काही शुल्क आहेत का सर? हां, याच्यामध्ये नागरिक जर कार्यालयात जाऊन अर्ज करत असतील, कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जाऊन अर्ज करत असतील तर त्यांना त्या ठिकाणी जर आपण म्हटलं तर त्या ठिकाणचे जे शुल्क असतं ते वेगळं असतं आणि जर नागरिक घरपोच जर कुठली सेवा उपलब्ध करून घेत असतील तर त्यांना जर प्रमाणपत्र असेल म्हणजे जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, विविध विभागांचे दाखले असतील, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचे जर घरपोच दाखले पाहिजे असतील तर त्यासाठी काही ठराविक सेवा शुल्क अतिरिक्त स्वरूपात द्यावं लागेल. ते योग्यसुद्धा आहे. सर, या कायद्यानुसार साधारणतः अशा किती ज्या सेवा आहेत त्या पुरवण्याबाबतची तरतूद या कायद्यान्वये करण्यात आलेली आहे? ज्या वेळेला हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळेला 2015मध्ये साधारण 300 ते 350 सेवा या कायद्यामध्ये अंतर्भूत केल्या होत्या. परंतु आता या कायद्याची व्याप्ती वाढवली असून आता आज घडीला विविध विभागांच्या 970 सेवा ह्या अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत आणि या 970 सेवा ह्या ऑनलाईन दिल्या जातात. त्यांची कालमर्यादा निश्चित आहे. यामध्ये महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, पंचायत, जिल्हा परिषद, महावितरण, उद्योग विभाग
या सगळ्यांच्या सेवा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. याची यादी देखील आपण आपले सरकार पोर्टल असेल, जिल्हाधिकारी कार्यालय इथे तपासून बघू शकतात. तर मला वाटतं की या कायद्याची व्याप्ती वाढवण्याचा जो शासनाचा प्रयत्न आहे तो निश्चितच चांगला आहे. यामध्ये सेवा डिजिटायझेशन ज्याला आपण म्हणतो, सेवांचं संगणकीकरण करणं आणि अधिकाधिक पारदर्शक कारभार करणं, यामध्ये महाराष्ट्र शासनाने अग्रेसर अशी भूमिका घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने देखील याबाबत महाराष्ट्र अग्रेसर राहिला पाहिजे यासाठी आवश्यक कार्यपद्धती निश्चित करून दिलेली आहे. तर शासनाच्या ज्या काही सेवा असतात त्या नागरिकांना बऱ्याचदा सुलभतेने मिळत नाहीत किंवा त्या सेवा प्राप्त करण्यासाठी नागरिकांना विलंबही होतो. मग अशावेळी जर सेवा एखादी आपल्याला मुदतीमध्ये नाही मिळत आहे तर मग नागरिकांनी म्हणजे अर्जदारांनी कुठे दाद मागावी? कोणतीही सेवा मुदतीत मिळणं आवश्यक आहे. या अधिनियमामध्ये ज्या अधिसूचित केलेल्या सेवा आहेत त्या जर आपल्याला विहित वेळेत मिळाल्या नाहीत तर त्यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय अपील अशा प्रकारे आपण अपील करू शकता, जेणेकरून ज्या ठिकाणी आपल्याला ही सेवा मिळाली नाही तिथल्या पुढच्या स्तरावरती आपण अपील केल्यास निश्चितच याबद्दल आवश्यक ती कारवाई होऊन आपल्याला त्या सेवा विहित वेळेत तर होतातच, परंतु ज्या अधिकारी कर्मचारी यांनी ही सेवा विहित वेळेत दिली नाही त्यांच्यावरती दंडात्मक कारवाईची देखील तरतूद या कायद्यामध्ये आहे. अच्छा, तर दंडात्मक कारवाईसुद्धा केली जातं अशा वेळेस. तुम्ही आता उल्लेख केला सर, आपले सरकार सेवा पोर्टल ही वेबसाईट आहे, तर याची एक ॲड्रेस असेल तर तोही आपल्या नागरिकांना जर कळला अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी कशा पद्धतीने जावं ऑनलाईन? आणि आपले सरकार सेवा पोर्टलची जी वेब ॲड्रेस आहे तो आपले सरकार .mahaonline.gov.in असा आहे. आपण आपले सरकार पोर्टल असू दे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरती जरी तपास केला तरी आपल्याला अगदी सहजतेने या वेब ॲड्रेसची लिंक आपल्याला मिळून जाईल. याच्या माध्यमातून आपल्याला ह्या ज्या काही 970 सेवा विविध विभागांच्या आहेत त्या 970 सेवांसाठी सहज सोप्या पद्धतीने अर्ज करणं सुलभ झालेलं आहे. साधारणतः आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र किती आहेत सर? आपले सरकार सेवा केंद्र आपले तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यात एकूण 761 आपले सरकार सेवा केंद्र आणि 265 संग्राम केंद्र असे एकूण 926 केंद्र आपल्या अकोला जिल्ह्यात कार्यरत आहे. सर, आपण आत्ताच उल्लेख केला आहे की जर घरपोच सेवा घ्यायची असेल तर अर्जदाराला थोडं जास्त शुल्क द्यावं लागणार आहे. समजा अर्जदाराने जर आपले सरकार सेवा केंद्रामध्ये साधारणतः किती शुल्क त्याला भरावं लागणार जेव्हा तो एखादा अर्ज करतो, एखादी सेवा घेण्याचा प्रयत्न करतो आहे? यामध्ये प्रत्येक जी सेवा आहे, मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे महसूल विभागाच्या सेवा आहेत ज्याच्यामध्ये जातीचं प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, त्यासोबतच ग्रामपंचायतीकडील सेवा आहेत, कृषी विभाग असेल, अशा प्रत्येक विभागाच्या सेवा याच्यात अधिसूचित केलेल्या आहेत आणि प्रत्येक सेवेचं शुल्क हे वेगवेगळं आहे. आणि जर कुठल्याही आपले सरकार सेवा केंद्रामध्ये किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये या सेवेच्या अधिसूचित केलेल्या शुल्कापेक्षा अतिरिक्त शुल्क कोणीही घेत असेल तर त्याची थेट तक्रार आपण करू शकता. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील याची तक्रार करू शकता. नागरिकांना आता सुलभतेने हे सगळं वापरता यावं यासाठी आपले सरकार सेवा केंद्र असेल, ग्रामपंचायत असेल, विविध शासकीय कार्यालय असेल, इथे आम्ही QR कोडसुद्धा लावलेले आहेत आणि या QR कोडच्या माध्यमातून आपण या सेवांमध्ये किती शुल्क आहे हे जाणून घेऊ शकता आणि त्या शुल्काच्या व्यतिरिक्त कुणीही जर अतिरिक्त शुल्क मागितलं तर तक्रार करू शकता. बरं, आणि दाद मागू शकता आपली. तर या अधिनियमानुसार लोकसेवा प्राप्त करण्याबाबत आपल्याला एक अर्ज करायचा असतो. सामान्यतः अर्जाचा नमुना हा एकदम सुलभ असतो का? कारण बऱ्याचदा असतं की अर्ज करताना या ज्या सेवा दिल्या जातात याच्यामध्ये दैनंदिन ज्या सेवांची गरज आपल्याला भासते त्यांचे जे अर्ज आहेत ते अतिशय सोप्या आणि सुलभ भाषेमध्ये आहेत. प्रत्येक सेवेसाठीचा अर्जाचा नमुना त्यानुसार वेगळा आहे. एकाच स्वरूपाचा हा अर्जाचा नमुना नाही, परंतु आपल्याला हा अर्जाचा नमुना अतिशय सहजतेने आपले सरकार पोर्टल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या देखील संकेतस्थळावरती आपल्याला हा उपलब्ध होईल. अर्जासोबत सादर करायच्या काही कागदपत्रांची यादीसुद्धा असतं, ती कुठून प्राप्त करता येईल आपल्याला? आपल्याला ज्या सेवा दिल्या जातात त्यांच्यासाठी जो अर्ज करायचा आहे त्याच्यासाठी आवश्यक जी कागदपत्रं आहेत ती देखील आपल्याला संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत, पोर्टलवरती उपलब्ध आहेत. आपण या सेवा हक्क अधिनियमाच्या अंतर्गत जेवढ्या सेवा अधिसूचित केलेल्या आहेत, महसूल विभाग असेल तर जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या ठिकाणी बोर्ड्स पण लावलेले आहेत, फलक लावलेले आहेत. त्या फलकावरती आपण ही सर्व माहिती देखील दिलेली आहे, म्हणजे कोणत्या अर्जासाठी किती कागदपत्र आणि कोणते कागदपत्र आवश्यक आहे हीच माहिती डिजिटल स्वरूपात संकेतस्थळावरती देखील उपलब्ध आहे.
अशाच स्वरूपाची माहिती त्या विभागाच्या कार्यालयांमध्ये देखील आता उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ही उपलब्ध आहे. नागरिक जर कार्यालयात येत नसेल तर ही माहिती संकेतस्थळावरती देखील अतिशय सुलभ पद्धतीने उपलब्ध आहे. लाभार्थी म्हटलं तर त्यामध्ये वेगवेगळे गट आलेच. शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, यांच्यासाठी पण अशा किती प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा उपलब्ध आहेत या अधिनियमाअंतर्गत? या अधिनियमाअंतर्गत जवळपास प्रत्येक नागरिकासाठी सेवा उपलब्ध आहे. यामध्ये महिला वर्ग असेल, विद्यार्थ्यांसाठी जवळपास 40हून अधिक प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 सेवा उपलब्ध आहेत. दिव्यांग नागरिकांसाठी 10, मागासवर्गीय नागरिकांसाठी 12, उद्योजकांसाठी 118 अशा प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. एकूण 970 ज्या सेवा उपलब्ध आहेत त्या नागरिकांशीच निगडीत आहेत आणि यातून प्रत्येकाला आपल्याला ज्या सेवा दिल्या जातात त्यांच्यासाठी काही ना काहीतरी या सेवांमध्ये आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या कायद्याचा वापर करावा, या कायद्यामध्ये अधिसूचित केलेल्या सेवांचा ऑनलाईन लाभ घ्यावा. हे ऑनलाईन अर्ज करण्याचं प्रमाण आपल्या अकोला जिल्ह्यात निश्चितच वाढेल. शासन प्रशासन यासाठी जनजागृती करत आहे. आज आकाशवाणीच्या माध्यमातून देखील मी सर्व अकोलावासियांना परत एकदा आवाहन करतो की आपण अधिकाधिक सेवांचा लाभ ऑनलाईन स्वरूपात घ्यावा आणि या सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने या कायद्याला अधिक बळकट करावा. निश्चितच सर, राईट टू सर्व्हिस डे म्हणजेच सेवा हक्क दिवस हा 28 तारखेला म्हणजे आज साजरा होत आहे. त्या अनुषंगाने आपण अनेक बाबींविषयी म्हणजे कायद्यांमध्ये ज्या काही बाबी असतील त्याविषयी सखोलतेने त्यात प्रकाश टाकलेला आहे. निश्चितच आपल्या अकोला जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण इथे दिलेली आहे. सर, आपण वेळात वेळ काढून इथे आलात. सर, आपल्या जनतेला, आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना एक आव्हानसुद्धा केलं आहे राईट टू सर्व्हिस डेबद्दल. तुम्ही इथे आलात सर, त्याकरिता मी सर्व आकाशवाणीच्या रसिक श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद.